पर्यंत त्या ठिकाणी उत्सव त्या ठिकाणी चालतो. महाराष्ट्रातील नामवंत भागवतकार, कीर्तनकार मंडळी या ठिकाणी येतात आणि फार मोठा 2,500-3,000 हजार लोकांपर्यंतचा त्या ठिकाणी महाप्रसाद दरवर्षी इथे त्या ठिकाणी होतो. दूरदूरून म्हणजे अगदी राजस्थान प्रांतातून, गुजरात प्रांतातून, आंध्रातून, इकडे महाराष्ट्र तर मध्य प्रदेश आदी राज्यातून बाबांची भक्त मंडळी बाबांना भेटण्यासाठी लांबून लांबून येतात. कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येतात. आणि आज वयाच्या 91व्या वर्षापर्यंत बाबांच्या सान्निध्यात आलेले सर्व भाविक भक्त मंडळी सुजलाम सुफलाम या न्यायाने सगळे त्या ठिकाणी अगदी आनंदामध्ये आहेत. कोणी दुःखी आपलं दुःख घेऊन येतं, बाबा त्याला एक शब्द देतात आणि बाबांच्या एका शब्दाने 1000 हत्तीचं बळ त्या भक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. आणि चमत्कार म्हणायचं तर त्या ठिकाणी सगळ्या भक्तांचं जीवनातील दुःख नाहीसं होऊन सगळे सुखात आहे, हा सगळ्यात मोठा मी चमत्कार म्हणतो. तसे वैयक्तिक प्रत्येकाच्या जीवनातले चमत्कार तर वेगळे वेगळे येतात. आता इथं वसंतरावजी पाटील स्वतः बसले, त्यांच्या घरी स्वतः त्या ठिकाणी यशवंत बाबा राहिलेले आहेत आणि तेव्हापासून बाबांची सेवा यांच्या घराण्यामध्ये आहेच आहे. यांच्यासुद्धा जीवनामध्ये फार असे चमत्कार आता शब्दात येत आहे, असे काही काही चमत्कार की जे आपण अंतःकरणामध्ये फक्त ठरवायचं आणि ठरवल्यानंतर ते फक्त मनात जरी ठेवलं, बाबांपाशी बोलून जरी नाही दाखवलं, पण मात्र प्रामाणिकता जर सेवा केली तर काहीच काळामध्ये काहीच वेळेमध्ये त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडताना सहज आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. किंवा ज्या गोष्टी शक्य नाही त्या गोष्टींनासुद्धा आपण बाबांपुढे व्यक्त केलं आणि बाबांनी जर सांगितलं नाही होऊन जाईल, तर त्या कामाला आपोआपच एवढी 100च्या स्पीडनं गती येते की जे काम 2 वर्षात व्हायचं ते 2 महिन्यात पूर्ण झाल्यासारखं त्या ठिकाणी होऊन जात असतं. असे वैयक्तिक माझेसुद्धा कितीतरी त्या ठिकाणी अनुभव आहेत. परंतु कसं आहे, साधू संतांचे पारमार्थिक आध्यात्मिक अनुभव असतात. ह्या आध्यात्मिक अनुभव सगळेच अनुभवू शकतात असं नाही. पण संसारातले अनुभव संसारिकापाशी मांडू शकतो, मात्र अध्यात्मातले अनुभव हे आध्यात्मिक त्या अधिकाराच्या व्यक्तीपाशी त्या ठिकाणी मांडले तर त्याला प्रामाण्यता मान्यता त्या ठिकाणी असते. आणि म्हणून आध्यात्मिक साधू संतांचे अनुभव आहेत त्यांच्यासारख्याच महापुरुषांच्या समोर मांडावेत. मात्र इथे आजही अनेक बाबा तर त्या ठिकाणी आमचं यश कुठं गाऊ नका, आमची कीर्ती कुठं सांगू नका, आमचं नाव कुठं घेऊ नका, आमचा उदो कुठं करू नका, याच न्यायानं त्या ठिकाणी म्हणजे जे साधूचे लक्षण आहे. आता मी स्वतः एक भागवत प्रवक्ता असल्याकारणाने गीता भागवत या ग्रंथाचं चिंतन मनन ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अधिक ज्ञानेश्वरी गाथेचं चिंतन करत असताना साधू संतांचे जेवढे जेवढे म्हणून लक्षणं सांगितलेले आहेत त्या सगळ्या लक्षणांनी बाबांना, त्या लक्षणं आणि बाबांची जर त्या ठिकाणी तुलना केली तर अगदी तंतोतंत ते सगळे लक्षणं बाबांच्या ठिकाणी आम्हाला पाहायला सापडतात. म्हणजे एक ढोबळमानानं बोलत नाही तर मी एक संत वचनांचा अभ्यासक आहे. आळंदीमध्ये मी बरेचसे दिवस सद्गुरू जोग महाराज संस्थेत अभ्यास त्या ठिकाणी केलेला.